भक्ती सर्वदूर पोहोचली होती. त्यांच्या भक्तीचा महिमा ऐकून शिवाजी महाराजांनी त्यांना नजराला पाठवला आणि निमंत्रण देऊन त्यांना आणण्यासाठी पालखी पाठवली. संत तुकाराम महाराजांनी त्या नजराला नाकारला. तेव्हा प्रत्यक्ष शिवाजी महाराज संत तुकारामांच्या भेटीला आले. त्यावेळेला संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नामस्मरणात रममाण झाले होते. न मागे अनित सुखामय काली, न मागे अनित तुझे पाय सुख सर्व आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठलाच्या सेवेकरीच आमच्या सगळ्या आशा नष्ट झाल्या आहेत. बुवा, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं. नरजन्म सार्थकी लागेल असा मार्ग दाखवला. आपण मला आपलं शिष्यत्व द्यावं. आजपासून मी सर्व राजत्याग करतो. पांडुरंग पांडुरंग. आपले आपले कुळधर्म पाळणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. इतकेच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचा परमात्मा पण त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा शास्त्र धर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळलात तर जनक अंबरीशाप्रमाणे तिन्ही लोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवाल. संत तुकाराम महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना खाली वाकून नमस्कार केला.